नमस्कार, मी भाग्यश्री. तुमचं माझ्या चॅनल ज्ञान यात्रावरती खूप मनापासून स्वागत. आज आपण बेरोजगारीचे प्रकार बघणार आहोत. ठीक आहे, तर मी इथे काही बेरोजगारीचे प्रकार नोट डाऊन केले आहेत, ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, तर जी पहिली आहे ती म्हणजे खुली बेरोजगारी. तर खुल्या बेरोजगारीमध्ये काम करायची इच्छा असते, पण आपल्याला त्या दर्जाचं काम मिळत नाही किंवा नियमित रोजगार देणारं काम मिळत नाही. त्यामुळे जी निर्माण होते ती म्हणजे खुली बेरोजगारी. ठीक आहे, तर त्याच्यानंतर एक बेरोजगारी ती म्हणजे हंगामी बेरोजगारी. ठीक आहे, हंगामी बेरोजगारी म्हणजे एका पर्टिक्युलर टाईमपर्यंत ती बेरोजगारी असते. ठीक आहे, म्हणजे त्याचं एक्झाम्पल येईल, मी वाचलं होतं ते एक्झाम्पल. नांगरणीपासून खुरपणीपर्यंत आपल्याला रोजगार भेटतो, त्यानंतर बेरोजगारीची स्थिती निर्माण होते, ती म्हणजे हंगामी बेरोजगारी. ठीक आहे, आणि तिसरी बेरोजगारी आहे अदृश्य बेरोजगारी. ठीक आहे, अदृश्य बेरोजगारीमध्ये काय होतं की एका ठिकाणी 2 माणसं काम करण्यासाठी पुरेसे आहेत, पण त्या ठिकाणी 3 माणसं गुंतलेले आहेत. तर पण ती आपल्याला दिसत नाही. त्या 3 माणसांची तिथे गरज नाही आहे, तरी सुद्धा ते 3 माणसं तिथे काम करतायत. 2 माणसांमध्ये ते काम डन होऊ शकते, पण 3 माणसं तिथे गुंतलेले आहेत, ती म्हणजे अदृश्य बेरोजगारी. ठीक आहे, त्यानंतर एक येते ती कमी प्रतीची बेरोजगारी. ठीक आहे, तर कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे आपल्या कार्यक्षमतेच्या दर्जा जो आहे, किंवा आपण जर वेल एज्युकेटेड आहोत तर त्या दर्जापेक्षा कमी प्रतीचं काम आपल्याला मिळतं. ठीक आहे, तर ती झाली कमी प्रतीची बेरोजगारी. फॉर एक्झाम्पल, इंजिनियर क्लर्कची नोकरी करतो, किंवा एखादा खूप एज्युकेशन झालेला आहे पण त्याप्रमाणे त्याला नोकरी भेटत नाही, तो खालच्या प्रतीची नोकरी करत आहे, ती म्हणजे कमी प्रतीची बेरोजगारी. ठीक आहे, तर अशा अनेक बेरोजगारी आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.